नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पंचायत राज व्यवस्थेचे सर्वोच्च पद असणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा परिषद अध्यक्षपदावर 1962 पासून 2022 पर्यंत गेल्या 60 वर्षांत 4 महिला सदस्यांना 5 वेळा नेतृत्व करण्याची संधी मिळाली. यामध्ये सर्वात भाग्यवान शालिनीताई विखे पाटील ठरल्या. त्यांना अलीकडच्या 20 वर्षांमध्ये 2दा अध्यक्षपदाची संधी मिळाली. आता पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्षपद हे महिलेसाठी, तेही अनुसूचित जमातीसाठी राखीव निघालय. यामुळे या ठिकाणी कोणाला संधी मिळणार याकडे राज्याचं लक्ष राहणार आहे. सर्वात मोठी राजकीय परंपरा असणारी जिल्हा परिषद म्हणून नगर जिल्हा परिषदेकडे पाहिलं जातं. या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम केलेल्या नेतृत्वानं पुढील काळामध्ये लोकसभा आणि विधानसभेत काम केलेलं आहे. यामुळे खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही कार्यकर्ते घडवणारी राजकीय संस्था ठरलेली आहे. या ठिकाणी गेल्या 25 वर्षांपासून अधिक काळ अध्यक्षपद हे आरक्षित निघालेलं नव्हतं. यामुळे यंदा जिल्हा परिषद अध्यक्षपद हे राखीव जागेसाठी आरक्षित केलं असा कायास बांधण्यात येत होता. शुक्रवारी ग्रामविकास विभागाच्या वतीनं जाहीर केलेल्या आरक्षणामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष हे अनुसूचित जमाती महिलेसाठी आणि 13 पंचायत समित्यांचे सभापती पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेमध्ये 1997 ते 1998 या कालावधीमध्ये डॉक्टर विमलताई ढेरे, त्यानंतर 2007 ते 2012 या कालावधीमध्ये शालिनीताई विखे पाटील, 2014 ते 2017 मध्ये मंजुषाताई गुंड, 2017 ते 2019 पुन्हा शालिनीताई विखे पाटील आणि 2019 ते 2022 या कालावधीमध्ये राजश्रीताई घुले पाटील या महिलांना जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. आता जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव निघालं असून त्या ठिकाणी या प्रवर्गातील महिलेला संधी मिळणार आहे. या ठिकाणी कोणाचं नशीब फळफळणार याकडे सर्वांचंच लक्ष राहणार आहे. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, अहिल्यानगर. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.